सांगा ना बाळा, कसं वाटतं तुम्हाला इकडे? म्हणजे तुम्हाला कोणी त्रास देतं का तुमचे लाड करतात? अरे तुम्ही तर काही बोलतच नाहीये. तुम्हाला कोणाची भीती वाटते का? तुझे बाबा, तुझी आजी देवाघरी गेलेत ना, तसंच तुझ्या भावनाईला पण आम्ही देवाघरी पाठवू. हे बघा, तुम्ही घाबरू नका. जे काही आहे ना खरं खरं ते मला सांगा. इथे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. आनंदी, बाळा सांग त्यांना, काकांना सांग. बोल. मला या घरात सगळे खूप छान वागवतात. सुपर्णा आत्या, रवी अंकल आणि सरोज आजी लाड करतात मला. मला खाऊ देतात, माझ्याशी खेळतात. मला इथे खूप छान वाटतं. इथे घरातले सगळे खूप छान आहेत. एवढं डेकोरेशन, अरे काय चाललंय आज? आणि मला कसं माहित नाही? अरे सिद्धू आलास? अरे दादा काय चाललंय? अरे बरीच तयारी बाकी आहे. चल आज चल. सजावट अरे, कसली सांगतो आहे? तुला. ये ये चल चल चल. ए मया आहे ए बाबा, काय काय मॅटर आहे? काय बोलत बसले तुम्ही? अरे पण तुला सांगितलं तेवढं काम करा. तू आज चल पहिले. अरे चल, बरीच काम एक मिनिट थांब, आलो. चल. पूर्वी तुला माहितीये का, आमच्या घरातले लोक ना खूप चांगले आहेत. तुम्ही हे सगळं मला का सांगताय कळत नाहीये. अगं म्हणजे तुला माहिती असणं गरजेचं आहे ना, म्हणून सांगते. पण तुम्ही हे आत्ता मला का सांगते मला खरंच कळत नाहीये. पूर्वी तसं काय आहे, हे तुलाच माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी तुला जे सांगेल ते नीट लक्ष देऊ नये. आज तुझा साखरपुडा आहे सिद्धू बरोबर. एक मिनिट, माझा साखरपुडा तोही सिद्धू सोबत. प्लीज. अगं हसतेस काय? मी तुझी थट्टा नाही करत. आज खरंच तुझा साखरपुडा आहे. खरंच माझा साखरपुडा नमस्कार. 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 आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हो हो. बरं झालं तुम्ही सगळे आलात. पण सिंचूच्या जाऊबाई दिसत नाहीत कुठे? वीणा ना, नाही ते बरंच काहीतरी शाळेचा अभ्यास राहिलाय. येतेच आहे ती. बरं बरं. घर छान सजवलंय. हा हो. आणि संपतराव, सिद्धूच्या साखरपुड्याची अगदी जंगी तयारी केलेली दिसते. हा हो, आपल्या सिद्धूचा साखरपुडा आहे. तयारी तर जंगी असायलाच हवी ना. अगदी बरोबर आहे तुमचं. आई बाबा हो, आपण इथे काय गप्पा मारत बसलोय? चला ना आज जाऊन बसूया. हो हो हो, या ना. ये बा.
आई बाबा तुम्ही पुढे होता का? मी 5 मिनिटात जाऊन तो. अरे तू आता कुठे चालली आहेस भावना? अहो बाबा, आनंदी समर कॅम्पला गेल्या होत्या ना, तर त्यांच्या शाळेतली एका मैत्रिणीची आई इथे सोडायला येते त्यांना. मी पटकन जाऊन येते गेटवर. हो जा ना, जा. बर इथे जाते ना? हो आलेच मी. लवकर ये ग. हा. हं? अहो चला ना. हं? ते गेलेस ना बाहेर? मला माहिती होतं तुम्ही आनंदींना इकडे घेऊन येणार. मग माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आनंदींना आतमध्ये मी घेऊन गेले तर चालेल का प्लीज? हो मला माहिती आहे आत्ताची ही वेळ आनंदी तुमच्याकडे असण्याची, पण माझ्या घरातली सगळी लोक आतमध्ये बसली आहेत आणि त्यांना यातलं काहीच माहिती नाहीये. आत्ता आनंदींना जर का तुम्ही आतमध्ये घेऊन गेलात ना तर त्यांना खूप प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला देत बसावं लागेल. प्लीज ह्यावेळी फक्त आनंदींना मी आतमध्ये घेऊन जाते, एवढं करा प्लीज. हे सगळे तुझे प्रॉब्लेम्स आहेत भावना, मी काय करू शकते? हे बघ, आता आनंदी माझ्याकडे राहायची वेळ, सो ती माझ्यासोबतच आती आहे. यू गेट लॉस्ट. हे बघा सुपर्णा, प्लीज असं नका करू. प्लीज मी काय म्हणते ते समजून घ्यायचा प्रयत्न तरी करा. फक्त ह्यावेळी आनंदींना मला आत घेऊन जाऊ दे. मी पुन्हा तुमच्याकडे काही मागणार नाही, एवढी मदत करा माझी प्लीज. भावना अगं, अजून तुझी वेळ आलेली नाहीये. अरे शेरवानी वगैरे कशाला? काय चाललंय या घरात कळत नाहीये यार. हं? सगळे नुसते इकडे तिकडे पळतायत. हा, कोणाला विचारलं तर कोणी धड उत्तरही देत नाहीये. अरे काय मुख्यमंत्री वगैरे येणार की काय घरी? सिद्धू, अरे बाबा झालास की नाही तयार? अरे काय तू अजून तयार झालेल? अरे बाबा सगळे वाट बघताय. अरे मला- तू तयार हो लवकर. अरे पण कशासाठी वाट बघतायत? काय चाललंय? तू बाहेर चल, सगळं कळेल अरे तुला. हे घे, मगाच हे घे. बसता दादा अरे, हेच हे बोलतोय. शेरवानी अरे लवकर कशा- तयार हो. अरे उशीर होते. अरे पटपट. दादा, लवकर 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 चल अरे चल चल दादा, तू ऐक. चल. काय? चुकताय तुम्ही सुपर्णा, माझीच वेळ सुरू झाली. मी घड्याळाच्या काट्यावर आनंदींना तुमच्याकडे सोडलं होतं आणि आता बघा घड्याळात 6:01 झालं. म्हणजे आता आनंदींना आत मीच घेऊन जाणार. पूर्वी काय झाली का आमची नवरीबाई तयार? आवरा लवकर, साखरपुड्याचा विधी सुरू होईल. आई आई काय चाललंय हे सगळं? माझा साखरपुडा होतोय. तुझ्यासाठी सरप्राईज होतं. कसं वाटलं?
हे बघ, तुझ्या साखरपुड्याची पत्रिका बघ. सिरियसली आई, काय आहे हे सगळं? तुम्ही मला न सांगता परस्पर माझं लग्न ठरवून सुद्धा टाकलं. पूर्वी असं नसतं बाळा. राजकारण्यांच्या घरामध्ये अशीच लग्न ठरतात आणि होतात. मग होत असतील, पण आई मला माझं असं लग्न झालेलं नाही चालणार. मग तुला चालवून घ्यावं लागेल. पूर्वी राजकारण्यांच्या घरातल्या बाईला काय आवडतं काय नाही हा प्रश्नच येत नाही. माझं तुझ्या बाबांशी लग्न ठरलं तेव्हा मी त्यांना पाहिलंही नव्हतं. अगं निदान तू आणि सिद्धू चांगले मित्र आहात ही जमेची बाजू नाही. आई, जर का हे सगळं करायचं होतं तर तुम्ही का मला एवढं फ्रीडम दिलं? का मला पाठवलं परदेशात शिकायला? हे बघा, आता तुमची आणि माझी मतं पूर्णपणे वेगळी आहेत आणि मला माझं असं लग्न झालेलं चालणार नाही. तुला कळत का नाही आई? मला कळतंय, पण तूही हे समजून घे की आता आपण काहीही करू शकत नाही. पूर्वी आमची ही लग्न न विचारताच झाली होती. इतकंच लक्षात घे की राजकारण्यांच्या घरात आपण फक्त एक प्यादा असतो. आपला वापर कोण कसा कशासाठी करून घेईल हे आपल्या हातात नसतं. आमच्या लग्नावेळी जर आम्ही आमच्या घरच्यांच्या विरोधात बोललो असतो तर आम्हाला घरातून हकलून दिलं असतं. तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत फार फरक नाहीये. पण आई, पूर्वी तुला जुळवून घ्यावं लागेल. ते पूर्वी निदान यावर समाधान मान की तू एका चांगल्या मुलाशी चांगल्या मित्राशी लग्न करतीयस, ज्याला तू चांगलं ओळखतेस, ज्याच्या घरच्यांना चांगलं ओळखतेस, सगळे चांगलेत आणि आम्ही खात्री देतो तुला कसलाही त्रास होणार नाही. अगं पण आई, त्याचा संबंध येतोच कुठे? हा प्रश्नच कुठे येतो? मी आणि सिद्धू आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आमच्यामध्ये हे प्रेम वगैरे काही नाहीये. पण आम्ही स्वतःला हेच समजावलंय की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात आणि तूही स्वतःला हेच समजव. पूर्वी आता इथून माघार घेणं शक्य नाही. अच्छा काकू, हा मी काय म्हणतो, अहो अरे सिद्धू, आतना वेळ नाही अजिबात. अजून गजरे पण तयार करायचे बघ बाबा. अहो कशासाठी? कशासाठी काय? अरे बायकांना द्यायला नको का? अहो पण काय चाललंय इकडे? अहो अरे तू थांब बाबा आता. चल ग. नाही काकू ऐका. अहो बरोबर. दादा दादा, जा जा जा. अरे काय चाललंय? अरे तुला काय, एक मिनिट हा. हॅलो. अहो सांगितलेला पत्ता तिथेच, सजवलेला बंगला दिसतोय का? तिथून सजवलेला बंगला सरळ या, सरळ तिकडे सरळ. अरे दादा. काका काका कशा आहात? अच्छा मला सांगा, कसली तयारी चालू आहे? कसली म्हणजे काय? आजच्या कार्यक्रमाची. अहो कुठला कार्यक्रम? हो भाऊ, चला आपल्याला पाण्याचे व्हिडिओ बनव. नाही ते मी करतो, आम्हाला सांगता का फक्त तुम्ही? अहो आई, मी तुम्हाला आई. सांगेन ते. मला कोण काही सांगत नाहीये. काय चाललंय नेमकं? तू चल बाहेर आली. अरे एक मिनिट, अगं आधी बघू तर दे. कसलं गोड दिसतंय माझं बाळ. काही ते सगळं राहू दे ना, तू बाहेर चल आधी, चल. अरे पण काय? अगं चल तर. काय कुठे घेऊन चाललाय? मला अरे बोलायचं. आधीराज, हा बघ काय. मला शांतपणे सांग, आज काय चाललंय? कोणासाठी चाललंय? कुठला सण वगैरे का? अरे असं काय करतोय सिद्धू? आधीराजने तुला सांगितलं नाही का? नाही.
आज तुझा साखरपुडा आहे. काय बरं चल, मी आले, मला भरपूर काम आहेत. झाली ना सगळी तयार? ठीक आहे. गुरुजी, तुम्हाला काही लागलं तर सांगा मला. काय खुश आहेस ना? सगळा तामझाम माझ्या आणि भावना मॅडमच्या साखरपुड्यासाठी चाललाय. माझा तर विश्वासच बसत नाहीये. सिद्धू, मी आज इतकी खुश आहे ना. आज तुझा साखरपुडा होतोय आणि माझ्या पसंतीच्या मुलीशी होतोय. मला हवी तशी सून या घरात येणार आहे. खरंच मला खूप खूप आनंद होतोय. फाईन, ठीक आहे. मी तुमची सिच्युएशन समजू शकते. मी सिद्धू सोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. पूर्वी तुझ्या सगळ्या अटी आधीच मान्य. पूर्वी तू सांग फक्त, तुला काय पाहिजे? तुला ना या घरात हवं ते मिळेल. मी फक्त एकाच अटीवर लग्न करेन. जर सिद्धू माझ्यासोबत लग्न करायला तयार असेल तरच मी हे लग्न करेन. अगं मग तर प्रश्नच मिटला. अगं सिद्धू स्वखुशीने लग्नाला तयार आहे. आणि जेव्हापासून त्याला समजलंय ना की तुझा आणि त्याचा साखरपुडा आहे, वेड्यासारखा नसतोय तो. भाऊजी, काम करता करता मध्ये मध्ये खात राहा. हा, मी वरदचा प्रोजेक्ट करते आणि मग निघते. तुमच्या जेवणाचा डबा भरून ठेवलाय, जाताना घेऊन जा. हा,
पूजेची तयारी झाली आहे. आपण नवऱ्या मुलाला बोलवावं. सिद्धू ये रे बाबा, झालाच का रेडी? हे सिद्धू ये. कसं काय घडून आणलं से देवा? भावना मॅडम आणि माझा साखरपुडा, हे सगळं खरं आहे ना? बघ, स्वप्न वगैरे असेल ना तर जाम मूड ऑफ होईल आपला. नाही नाही नाही, सगळं खरंच घडतंय सिद्धू. तुझा आणि भावनाचा साखरपुडा खरंच घडतोय. देवा, काय रे? अरे कसं जमलंय? हरिः ओम. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः. इथे माझ्या जीवाचा आटापिटा चालला होता भावना मॅडमना मनवण्याचा. तू डायरेक्ट साखरपुड्याच्या पाटावर आणून बसवलंस मला. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. आता नवऱ्या मुलीला बोलवा. नवरी मुलगी म्हणजे भावना मॅडम माझ्या शेजारी बसणार आहेत. अरे काय चाललंय काय माझं? एवढं का धडधडतंय? मला भावना मॅडमना बघायचंय. नवरी म्हणून कशा दिसत असतील त्या, पण माझी हिंमतच होत नाहीये. भावना मॅडमना पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं तेव्हा जसं वाटलं होतं ना, आज टिकटॉक तसंच वाटतंय. मान गए भावना मॅडम. भल्या भल्यांवर भारी पडणाऱ्या या सिद्धूची आज तुमच्याकडे बघण्याची हिंमतच होत नाही. चला आता मुला मुलींनी एकमेकांना उभे राहून अंगठी घाला. आपला साखरपुडा होणार आहे. आपण आयुष्यभरासाठी एकमेकांबरोबर बांधले जाणार. अहो, घाला मला अंगठी.
काय झालं? घाला ना मला अंगठी. अहो अंगठी घाला, मुहूर्त टळेल. हे घ्या आणि जरा सांभाळून. काय झालंय मॅडम? हे घात झालाय. ही अंगठी मला तुमच्या हातात घालायची होती. अरे कसला विचार करतोयस? घे ना ती अंगठी. घ्या. सिद्धू, अरे पूर्वी वाट बघतीये, अंगठी घाल ना. अरे सिद्धू अंगठी घाल ना. सिद्धू घाल ना अंगठी.
अरे चा, ही तर तीच मुलगी आहे जिला सिद्धिराज त्रास देतात असं समजून मी त्यांना ओरडले होते. यांच्याबद्दल तर माझे खूप गैरसमज झाले होते. देवा, सिद्धूचं लग्न ठरलं, किती छान. या दोघांनाही कायम सुखात आणि समाधानात ठेव. यांचा संसार सुखाचा होऊ दे. आहे मी ठेवलाय ना. म्हणजे काय यात आहे की या दोघांचा साखरपुडा झाला. आता हळूहळू गोष्टी लग्नापर्यंत जातील. मग सिद्धू लग्नाला विरोध करेल आणि मग या घरात सुरू होईल निलांबरी पर्व. आज सिद्धूचा साखरपुडा झाला आणि त्या निमित्ताने कुणाजीशी मी कायमचा बांधला गेलो. हे बाकी पार्टीसाठी 100 नंबरे काम झालं. संपतरावाशी माझे कितीही हेवेदावे असले तरी माझ्या मुलीकरता लाखात एक मुलगा मिळाला हे नक्की. किती पैसा आहे या लोकांकडे. साधा घरगुती साखरपुडा असून सुद्धा किती दिमाखात सुरू आहे सगळं. यांना माझ्यासारखे पैशांचे प्रॉब्लेम कधीच आले नसतील. रवी, आपल्याला सुद्धा यांच्यासोबत जाऊन फोटो काढायचे. का? अरे, यांचं लग्न जमवण्यात सगळ्यात मोठा हात माझा आहे. आपण जर यांच्यासोबत फोटो काढला आणि सोशल मीडियावर टाकला तर लोकांना समजेल ना की आपण यांच्या फॅमिलीच्या किती जवळचे आहोत. इट्स ऑल अबाउट इयर. अर्ध्या तोळ्याचं तरी असेल हे विकून जेवढे पैसे येतील तेवढ्यात निदान त्यात घराचं रखडलेलं काम तरी सुरू होईल. बरं झालं हे नाणं माझ्याकडे आलं, नाही तर मंगलचा तसाही याच्यावर डोळा होता. लगेच जाऊन विकतो आणि काम सुरू करतो पहिलं घराचं. चला आता मुला मुलींनी एकमेकांना साखर भरवा. सिद्धू, ती भरवतीये ना, खा ना साखर. नाही, लाजतोय तो जरा. सिद्धू, अरे सिद्धू, सिद्धू डार्लिंग, मला असं वाटतं त्या सिद्धिराजला या लग्नात इंटरेस्ट नाहीच आहे. अदरवाईज असं निघून गेलं नसतं. तू केलेला प्लॅन तुझ्यावरच उलटला नाही म्हणजे मिळवलं. बघ, असं काही होणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू जरा ना पॉझिटिव्ह बोलत जा. आणि दुसरी गोष्ट, तुझा प्लॅन काय आहे? तू आहेस ना माझ्याबरोबर? तू सक्सेसफुल झालीस तरच सोबत, नाही तर काही नाही, काळजी करू नका. असं तो कधीच वागत नाही. त्याला काहीतरी अर्जंट काम आठवलं असेल म्हणून तो बाहेर गेलाय. येईलच तो इतक्यात. हो, कदाचित त्याला फोन आला असेल कोणाचा तरी, म्हणून गेला असेल तो. येईल तो.
आणि तसाही साखरपुडा झालाय. गुणाजीराव, साखरपुडा छान झाला ना? हा? देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं एवढाच. हे घ्या आणि जरा सांभाळून. काय केलंयस तू? मजा करतोस माझ्या आयुष्याची, चेष्टा करतोय प्रेमाची. का वागला तसं? सगळं तर ठीक चाललं होतं. मित्रांबरोबर फिरत होतो, पार्टीची कामं करत होतो, सगळं गाव फिरत होतो. पण यार मी ठरवलं होतं ना, नाही पडायचंय मला प्रेमात. नको या फालतूपणा मला. पण खाली माती पडलो भावनाच्या प्रेमात पहिल्या नजरेत. भावना मॅडम जेव्हापासून आयुष्यात आल्या, अख्खं आयुष्यच बदलून टाकलं. दिवस रात्र फक्त त्यांचाच विचार करतो. रडणार नाहीये मी, अजिबात रडणार नाहीये. परीक्षा घेतोस ना माझी? घे. माझंही नाव सिद्धिराज संपतराव गाडे पाटील आहे. हार मानणाऱ्यातला नाहीये मी. कसंही करून काही करून भावना मॅडमना माझ्या आयुष्यात आणतो की नाही बघच. काय झालं? तुम्ही असे का निघून आलात? अहो वाईट दिसतं, असं करू नये. हा, ते पार्टी ऑफिस मधनं कॉल होता ना, तर बोलत होता. बरं बरं, ठीक आहे. तुमचं अभिनंदन. आणि मला एक सांगायचं होतं तुम्हाला. हा. ऍक्च्युली आजपर्यंत मी तुमच्याशी जे काही वागले त्याबद्दल सॉरी, मनापासून सॉरी. मला सगळेजण सांगत होते खरं तर की तुम्ही खूप चांगले आहात, पण मी कधी त्यांच्यावर विश्वासच ठेवला नाही. मी कायम गैरसमज करून घेतला. तुम्हाला घालून पाडून बोलले, तुमच्याशी सरळ कधी वागलेच नाही. खरंच सॉरी.
मला माफ करा. नाही नाही म्हणजे माहितीये मला की माझ्या माफीला आता काहीच अर्थ नाहीये, कळतंय मला. पण माझी खात्री आहे तुम्ही मला नक्की माफ करा, कारण या आधीही तुम्ही एकदा मला माफ केलंय. मला माहितीये तुम्ही माझ्याविषयी मनात राग नाही धरून ठेवणार. आणि आज तर तुमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होतीये आणि आपल्या मैत्रीचीही. हे घ्या, ही साखर खाऊन तोंड गोड करा. बरं, मी येते, तुम्ही लवकर आत्या.